श्रावण मकर कुंडले तळपते श्रावण मकर कुंडले तळपते श्रावण मकर कुंडले तळपते श्रावण अंडे कस्तुभमणी कंठी कस्तुभमणी कंठी कस्तुभमणी तुळसी हार गळा पिता तुळसी हार गळा पिता आवडे निरंतर हे तिजा
झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप सुख झाले हो साधने
रंग में आना था, दिन रंग में आना करारती थोड़ी पाया पड़ी नो वराणी पाया पड़ी नो वराणी गुरु पाते थोड़े माया पड़े लो माया पड़लो रानी माया पड़लो आया मरे तुम्हा पासे मी तो अल्पति संतोषी मी तो अल्पति संतोषी मी तो अल्पति संतोषी गुरु पाते थोड़े ये तो आलमाचे संतोषे मी तो आलमाचे संतोषे मी तो आलमाचे संतोष करारती थोड़ी पाया पड़ी लो वराणी पाया पड़ी लो वराणी पाया पड़ी लो वराणी गुरु पाते थोड़े माया पड़े लो पराणे माया पड़े माया पड़े लो पराणे हे तुका मने देवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा म्हणे देवा प्रेम भातो के पाठवा प्रेम भातो के पाठवा प्रेम भातो के पाठवा मने देवा प्रेम बातों के पाठवा प्रेम बातों के पाठवा आपका म्हणे देवा प्रेम भातो के पाठवा प्रेम भातो के पाठवा प्रेम भातो के पाठवा करारते थोड़ी कृपा करारते थोड़ी पाया पड़ी लो वराणी पाया पड़ी लो वराणी पाया पड़ी लो वराणी कृपा करालते थोडे कृपा करालते थोडे माया पडे लो माया पडलो राडे माया पडे लो रोकार कुमारी कुमार टाळी वाजवा हरे रोकार कुमारी रोकार कुमारी भजन करा रोकार कुमारी रोकार कुमारी कुमार
प्रस्तुत प्रसंगी कीर्तनी सेवेसाठी निवडला अभंग बोलू नका बोलू नका चुप चुप भक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून एक प्रसंग पर प्रकरणातील अभंग आहे. एक प्रसंग आहे. कोणीतरी एक वारकरी काशीला वाराणसीला निघाला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना समजलं, महाराज तुम्ही कुठं जाताय? म्हणे मी काशीला विश्वनाथाच्या भेटीला जातोय. ठीक आहे, घंटी वाजू नका आता मध्ये. मी विश्वनाथाच्या भेटीला जातोय. मग तुकाराम महाराजांना कळालं, अरे आमचा एक निरोप द्या ना. तुकाराम महाराजांनी काही अभंग लिहिले, काही अभंग लिहिले. ती अभंगातील हा एक अभंग आहे. आपण ज्यावेळेस पंढरपूरला जातो ना कुठं कोणी निघाला आपल्याला नाही, घरी राहतो आपण, काहीतरी निरोप आपण देवाला देतो ना, काहीतरी घ्या बाबा 10 रुपये 5 रुपये 20 रुपये काही निरोप. तसं जगद्गुरु तुकाराममध्ये हा निरोपी अभंगातून दिलेला आहे. विठाल सेवेपुढी थोडा परिहार. हिराबोरी हे गाव आहे, तांडाका गाव आहे. येणाऱ्या माणसांना सूचना द्या, इथंच बाजूला जागा बसाल तिथे भेटत बसा. दर्शन पुन्हा घ्या, दर्शन पुन्हा घ्या. कीर्तन झाल्यानंतर दर्शन घ्या. जे कीर्तनात हिराबोरी त्या गावामध्ये एक शिवारामध्ये शेतामध्ये मला वाटतं सगळ्याच्या परिसरात. बरं ते तुमचं गाव वागदारा, अजून कोणतं गाव? शिवार, वागदारा शिवार आणि हिराबोरी शिवार काय असेलच. या शिवारात हा महादेव आहे. घंटी वाजू नका हो. हा गावा महादेव आहे. आणि जुनातन असं पुरातन स्थान आहे. मला वाटतं यावर्षी नव्यानेच महाशिवरात्री निमित्त हे कीर्तन आहे. आमचे प्रेमी भक्त, आता त्यांना हरिभक्त म्हणायला काही हरकत नाही, हरिभक्ती परायण देवदासराव राठोड यांनी मला 8 दिवसापूर्वी फोन केला, महाराज आम्हाला महाशिवरात्री दुपारचं कीर्तन द्या. आज तर कीर्तन फार त्रासातून दिलेलं आहे. 7 दिवस कार्यक्रम चालू आहे आमचा. आवाज बसला तुम्हाला कळतंय. संध्याकाळचं परत कीर्तन आहे. दुपारी अजून काहीतरी कार्यक्रम आहे. दाटी सध्या कार्यक्रमाची. पण देवदासरावचा आग्रह होता, महाराज या कार्यक्रमाला आलेलंच पाहिजे, कारण ते स्वतः सगळा कार्यक्रम करता येते. मला वाटतं ह्या महादेवापुढे कीर्तन ही पहिलंच आहे, बरोबर ना? पण आनंदाची गोष्ट आहे. आता ते घराणा खरी राठोड समाज जरी असला, लमानी समाज ना, तो जरी असला तर देवदासरावला माळ आहे, त्यांच्या मंडळीला माळ आहे, त्यांच्या मुलाला गजाननला माळ आहे, त्यांच्या सुनेला माळ आहे. म्हणजे सगळं घर कसं आहे? माळ. कारण आपल्या जीवनामध्ये काही तत्व आहेत महाराज. नुसतं मनुष्य जन्म मिळाला मौज करण्यासाठी नाही मिळाला महाराज. हे न मिळणारा मनुष्य जन्म आहे. आपल्याला मिळाला, आपल्याला त्याची किंमत कळाली नाही. तुम्हाला मी नवीन बोलतोय, थोडं अभंगाचा भाव आहे थोडा, पण सगळा नवीन समाज असल्यामुळं आणि जास्तीत जास्त समाज तुमचा समाज आहे की नाही, तो समाज सुधारला पाहिजे. किती दिवस मला सांगा, हा मनुष्य जन्म मिळाला आपल्याला. शास्त्र सांगत एका लोकांना मिळाला पण कळाला नाही. दुसरं, एका लोकांना मिळाला नाही आणि कळाला नाही.
एका लोकांना कळाला पण मिळाला नाही. पहिलं मिळाला पण कळाला, मिळाला पण कळाला नाही. तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला पण त्या मनुष्य जन्माची किंमत कळाली नाही मला. ऐका, ज्या माणसाचा हात तुटलाय त्या माणसाला हाताची किंमत कळते. ज्या माणसाचा डोळा गेलाय त्याला डोळ्याची किंमत कळते. ज्या माणसाचे कान गेले त्याला कानाची किंमत कळते. ज्या माणसाचा पाय गेला त्याला पायाची किंमत कळते. आणि ज्या माणसाचे दोन्ही डोळे गेले त्याला की दोन्ही कळते. आता मला सांगा, आपल्या सगळं आहे ना, सदैव तुम्हा अवघे आहे. हात पाय देवानं सगळं चांगलं दिले. 2 हात चांगले दिले, 2 डोळे चांगले दिले, 2 कान चांगले दिले, 2 पाय चांगले देते, मस्त रंग पण गोरा दिला, आणखी काय पाहिजे, सशक्त पण दिला, सगळं काही दिलं, पण त्याचा आपल्याला उपयोग करता आलेला नाही. तुम्ही म्हणणार कसं, मला आम्हाला कळतं ना. कळालं तुम्हाला. हे जर तुम्हाला कळालं असतं तुम्ही हा जन्म खाण्यापिण्यात घातला नसता. हे माणसासाठी नाहीये. काही खायचं आणि काही प्यायचं, काही करायचं, हे माणसासाठी नाहीये. आणि हे जर तुम्हाला कळालं असतं तुम्ही ते केलं नसतं, मला हे म्हणायचं. जे जे करतात काय असेल, असे काय तसे काय असतील की जे करतात त्यांना समजा कळालं नाही, आणि जे करत नाहीत ना त्यांना कळालं समजायचं. म्हणून हा मानव जन्म मनुष्य दुर्लभ आहे महाराज. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमयते देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. पुन्हा अरे मनुष्यत्व मिळणं दुर्लभ आहे आणि सत्संगती मिळणं दुर्लभ आहे. भाग्यवान आहात, तुम्हाला चांगला असं मंदिर आहे. देवदासरावने हे नियोजन केलं आहे, चांगली गोष्ट आहे. आता प्रसाद आहे. काय देवदासराव, हा प्रसाद आहे. आता देवाच्या प्रसादे ह्या प्रसादे तुम्हाला मिळणार आहे. देवाच्या प्रसादाने माणूस मुक्त होत असतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरश्योपजायते. अरे देवाचा प्रसाद जर आपण सेवन केला तर त्या प्रसादात फार लाभ आहे मला. हानी होत नाही माणसाची, दुःख राहत नाहीये. असा हा प्रसाद आहे आणि त्या निमित्ताने कीर्तन आहे आणि त्या निमित्ताने आपण कीर्तन सेवा करतोय. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज त्या वारकरीला एक निरोप देतात महाराज. अरे देवा, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. तुम्ही कोण आहात? तुम्ही विश्वाचे नाथ आहात. आणि मी कोण आहे? मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. अशा पद्धतीची प्रार्थना करतात. विठ्ठल एक प्रकार लावू नका, राहू द्या. प्रार्थना करतात. देवाला प्रार्थना करे जावी. आपण देवाला प्रार्थना करतो. देवाला प्रार्थना करते. सकाळी उठत जावं, देवा रोज प्रार्थना करावी. देवा माझा दिवस चांगला जाऊ दे. ठीक आहे, माझा दिवस चांगला जाऊ दे. मला सांगा, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सकाळी उठले की 3 नमस्कार करत जावं. पहिला नमस्कार देवाला करावं, दुसरा नमस्कार पृथ्वीला करावा आणि तिसरा नमस्कार सूर्याला करावा. पहिला नमस्कार देवाला करावा. नमो देवराय, नमो ज्ञान सिंधू, नमो दीन बंधू, नमो दीन बंधू. अरे नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाळा, नमो माये बापा कृपाळा कृपाळा. देवा तू राजा आहे. देवा सगळ्याचा देवाचा देव तू आहेस. माझ्याकडे काय लक्ष ठेव. पहिला नमस्कार देवाला आहे. दुसरा नमस्कार पृथ्वीला करावा, अंतरणातूनच करावा, पलंगावरच करावा. हे पृथ्वी माता, मी तुझ्या डोक्यावर पाय देते.
मी तुझ्या डोक्यावर पाय देते, अरे मला क्षमा कर. समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडले विष्णू पत्नीना वस्तुभ्यम पादस्पर्शांच्या क्षमस्वी. क्षमा मागावी का? ही धरणी माता आहे हो. आपण हिची कदर केली नाही, आपण हिची किंमत केली नाही. ही माता आहे आपली, ती माता आहे, हिची कदर करी जावी. तिला जरा नमस्कार केला तरी बरं वाटतं महाराज. आपण तर तिला किती त्रास देतो बरा, नांगरीतो, मोगडीतो, कोळपितो, एक करतो का महाराज? असं तोडवतो तिला. कधीतरी महाराज तुम्हाला रागात आली का ती? कधीतरी तुमच्यावर रागावली का? त्याचा अर्थ आहे की तुमच्यावर काय करते, तुम्हावर क्षमा करते. आणि तिसरा मस्ता सूर्याला करावा. अधिदेव नमस्तभ्यम प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तभ्यम पद्माकर नमस्तुते. सूर्याला का नमस्कार करा? रोज सूर्याला नमस्कार करावा. याचं कारण आहे महाराज. अरे रोज सूर्याला नमस्कार करणं माणसाला गरिबी येत नाही, माणसाला गरिबी येत नाही महाराज. श्रीमद भागवतामध्ये आहे, सतराजित नावाचा राजा होता. त्या राजा हा सूर्य उपासक होता महाराज. रोज सूर्य नमस्कार करता, सूर्याची सेवा करत होता. आणि त्याला त्या सूर्यानं प्रसाद म्हणून त्याला एक मणी दिला. भागवताविषयी देवदासाच्या घरी भागवत 3 वर्ष केलं विसरत, ते मी कुठे केलं? अजून धाब्यावर केलंय. तुमचे सगळे भोवताल धाबे होते. आम्ही मला वाटलं लक्ष्मीराव आलं नाही. लक्ष्मीरावने मला देवदास सर्वांनी लक्ष्मीराव घरी आले. माझं आमच्याकडे भागवत करायचं म्हणजे. मी कुठं करायचे? धाब्यावर करायचं आहे. अवघड झालं मला. मी त्या अलाहाबाद आहे तिकडे, काय अहमदाबाद आहे तिकडं आंध्रामध्ये भागवत केलं तिकडे. नांदेडच्या पलीकडे, किनवटच्या पलीकडे, मोठं नगर कोणतं? आदिलाबाद. आदिलाबादच्या पलीकडे 20-25 किलोमीटर. त्या गावाचं नाव धाबा होतं. त्यांचे फोन केला, महाराज इथं भागवत करायचं म्हणे आम्हाला. म्हणजे कुठं करायचं? म्हणजे धाब्यावर करायचे. धाब्यावर भागवत कुठं असते का म्हणलं? नाही म्हणले महाराज, आमच्या गावाचं नावच धाबा आहे. तिथं धाब्याला भागवत केलं. आणि पुन्हा हे आले माझ्याकडं, ते म्हणले महाराज आम्हाला भागवत धाब्यावर करायचं. धाब्यावर याचा अर्थ ते धाबायचे ते सगळे. तर माळकरी आहेत का नाही म्हणून कोणी? म्हणजे आहे माळकरी. आमचे लक्ष्मण हुशार आहे. मला लक्ष्मण म्हणजे कसं काय नाही का? ते मला महाराज चांगल्या ठिकाणी कधी भागवत होता, पण वंगळीला चांगलं करावं लागतं. म्हणजे आपल्याला चांगल्याच्या ठिकाणी चांगलं कधी होतं, पण जिथं चांगलं नाहीये त्या लोकांना चांगलं करण्याचं काम करावं लागतं आपल्याला. म्हणून त्याच्या 3 वर्ष सतत धाब्यावर करते गेलं. त्याच्या जीवनात बदल झाला महाराज. देवीदासाच्या जीवनात घरातच बदल झाला. त्या माणूस परमार्थ असा माणसाला बदल करतो असतो. त्याच्यात ही कथा आहे. अरे सतराजित नावाचा राजा ते सूर्य उपासक होता, हे सांगायचं. सूर्य उपासना त्यांनी केली आणि त्याला मला उपासना करून त्याला मनी दिला महाराज प्रसादाला. पुढची कथा मला सांगायची नाहीये. हा मनी, त्या मनाची किंमत अशी महाराज. मनी हा ज्या घरात मनी राहतोय, ज्याच्या जवळ मनी राहतो, तो मनी 18 बार सोनं देतोय रोज. काय देतोय? सोनं एवढं देतोय. म्हणून सूर्याची उपासना करायची. आदित्यस्य नमस्कारम कुर्वन्ति दिने दिने जन्म जन्मांत सहस्रेषु दारिद्र्यम न पजायते. माणसाला गर्वी येत नाही. माणसाला काय गर्वी? आपल्याला जर श्रीमंत व्हायचंय तर चांगलं वागायचं, सूर्याची उपासना करायची, देवाची उपासना करावी, काम होतं महाराज. विठ्ठल प्रार्थना करावी. मागणं वेगळं आहे. लोक देवाला मागतात महाराज. मागणं प्रार्थना एकच आहे जवळपास दोन, पण थोडा फरक आपण करता येईल आपल्याला.
मागणं म्हणजे काय? तुम्ही कसे आहात? ज्यांना नमस्कार करायचा आहे ना, आपल्याला ज्यांना नमस्कार करायचा आहे त्या दिवशी आपला भाव कसा पाहिजे? आपला भाव मी लहान आहे, ज्यांना नमस्कार तो कसा आहे? मोठा आहे. हा अंतकरणात भाव ठेवून जर नमस्कार केला तर नमस्काराला फळ मिळतं. मला मी लहान आहे आणि तुम्ही कोण आहात? विश्वनाथ. विश्व म्हणजे काय हो? तालुका, जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्र, एक देश, जग. जग म्हणजे विश्व. त्या जगाचे मालक आहात, विश्वाचे मालक आहात. नाथ. विश्व म्हणजे विश्व आणि हे नाथ म्हणजे स्वामी, मालक आहे. जगाचा मालक देव आहे महाराज. नवे नवे की सूर्य, हा चंद्र आणि सगळ्या देवता त्याच्या सत्तेने चालतात. सूर्य कोणाच्या सत्तेने चालतो महाराज? वेद कोणाच्या सत्तेने चालतोय? माझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, माझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, माझ्या सत्तेने सूर्याचे चालणे, माझ्या सत्तेने सूर्याचे चालणे, माझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, माझ्या सत्तेने सूर्याशी चालणे, माझ्या सूर्याचे चालणे, माझ्या सूर्याचे चालणे, माझ्या सत्तेने सूर्याची चालणे, वेदाची बोलणे. माझी सत्ते, त्याची सत्ता आहे सगळी. सत्ता त्याची बघा बाप. आता माझा रोज आपल्याला भाकर देतो ना, कोण देतोय? रोज कधी नाश्ता मिळतो आपल्याला, पोहे मिळतात ना, कोण देते पोहे? दुपारचं जेवण कोण देतोय? संध्याकाळ जेवण कोण देतोय? आपल्याला पाणी कोण देते? कोण देते? अरे सगळं पोषितो जगासी, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगासी एकला कृपाळू देवासी आणि पोषितो जगासी. ऐसा तो ब्रह्मांडाचा धनी, सगळ्याला देव तो विश्वभर. सगळी त्याची सत्ता आहे. देव सगळ्यांना खाता पिला तेच देतो देव.
म्हणून त्याला काय म्हणतात विश्वनाथ. नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे मालक आहे. हे विश्वाचा मालक, त्याच्या हातात सगळं विश्व आहे. पण स्वतः म्हणतात मी कसं आहे, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. याचा अर्थ मला कोणी दीन कशाला म्हणतात तुम्ही? दीन. आपण दीन शब्दाचा अर्थ असा करतोय, दीन म्हणजे गरीब. दीन म्हणजे खरा दीन शब्दाचा अर्थ मला अरे ज्याचे इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली. इंद्रिय कशात पाहिजे? आपल्या ताब्यात पाहिजे. महाराज संतांनी काय केलं? इंद्रिय ताब्यात ठेवली. आपण त्याच्यामध्ये दुर्बल, दीन अरे दुर्बळ असेल, आपण दुर्बळ आहेत. पण संतांनी इंद्रियाचे दिने आम्ही गेलो नारायणे. इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहेत महाराज. देवा आमचं तसं नाही, आम्ही दीन आहेत, आम्ही रंक आहेत म्हणजे गरीब आहेत, आणि आम्ही अनाथ आहेत. आम्हाला कोणी नाही. आता कोणी नाही का? सगळ्याचा मालकच देव आहे ना, आहे ना कोणी. पण भाव कसा आहे? अरे तुम्ही ईश्वराचे नाथ आहात, आणि तुमच्या संदर्भात जर विचार केला तर मी मात्र असं दीन रंक मी अनाथ. अरे मग काय देवा? देव म्हणतात तुम्हाला काय अपेक्षा आहे? थोडी माझ्याकडून कला काय पाहिजे? अरे माझ्याकडे एकच अपेक्षा आहे, ती अपेक्षा मर्दाभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी. पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, कृपा करायला दे थोडी, कृपा करायला दे थोडी. तुम्ही कृपेचे सागर आहात. आम्हाला किती पाहिजे? तेव्हा तुमच्याकडे कृपा खूप आहे. माय कृपा करतो देव, जास्तीत जास्त कृपा करा. महादेव फार भोळा, महादेव फार भोळा कृपा करायचा. महादेवाकडे रावण आला पूजेला, है की नाही? रावणाने पूजा केली, वास्तुकी शांती केली, मग दक्षिणा द्यायची. देवा दक्षिणा काय देऊ? तुमच्या मनावर दक्षिणा म्हणते, तुमच्या मनावर दक्षिणा. आता काय मागितली दक्षिणा? तुमचं घरच द्या म्हणे. महादेवानं घर देऊन टाकलं. इतका भोळा, किती भोळा. तो का म्हणे भोळा असा भोळा आहे बरा. आपण भोळे वेगळे आणि तो भोळा वेगळा आहे. भोळा राजा शंकरा, भोळा राजा शंकरा, भोळा राजा शंकरा. भोळा राजा शंकरा, भोळा राजा शंकरा, भोळा राजा शंकरा. भुवनी
माझ्या शंकरा. अरे शंकरा फार भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. कैलासचा शिव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज असा असणारा महादेव. अरे या महादेवाचं वर्णन केले. भस्म मोठी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभी वासुकी हार होते वेताळे नाचते हर्षयुक्त उमापती. असा हा भोळा. किती भोळा. हे इतका भोळा की आपलं घर द्यायला सुद्धा. श्री भागवत कथा आहे. एकदा एक सभा होती. त्या सभेमध्ये महादेवाला अध्यक्ष केलं होतं. अध्यक्ष झाले. महादेव जिथं बसतात ना महाराज, जिथं महादेव बसतात तिथं भजनच करतात, चिंतनच करतात महाराज. माणसानं जिथं बसलं तिथं चिंतन करावं. आपणही करतो, संसाराचं करतो. पोरग इकडे गेलं, पोरगीचं असं झालं, हे चिंतन आपण जिथं बसलं तिथं चिंतन करावं माणसानं. पण संसाराचं चिंतन करू नये. कोणाचं चिंतन करावं? देवाचं चिंतन. आता महादेव बसले, सभेला लोक येत होते. महादेव कोणाचं चिंतन करत होते? आता सगळं जग महादेवाचं चिंतन करतंय. महादेव कोणाचं चिंतन करत असतील? माहिती आहे कोणाचं चिंतन करत? महादेव कोणाचं नाव घेत होते? हा, रामाचं नाव घेतले. अध्यक्षात बसले खरे, डोळे झाकले आपले आपले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम. सारखं भजन करी महादेव, राम पूजी सदा. ऐका, डोळे झाकले, डोळे झाकले आणि बस आपलं आता चिंतन चालू ठेवलं. बराच गंमत महाराज. महादेव रामाचं चिंतन करतात आणि राम महादेवाचं चिंतन करतात. विष्णू शरदयम शिवम, शिवशरदम विष्णू, दोन्ही एक एक. या दोघात भेद नाही महाराज. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय. कसा प्रकार. तुम्ही किराणा दुकानावर गेले, दुकानदार साखर द्या, सावकार साखर द्या. सावकार लगेच पडत साखर द्या खरं, पण तुम्ही काय करा, साखरची गोडी काढून घ्या आणि साखर द्या. साखर पाहिजे आम्हाला, पण काय करा, साखरची गोडी काढून घ्या आणि आम्हाला फळ मारा. साखर द्या. साखर मिळेल की? गोळी विना साखर राहू शकत नाही, साखर विना गोळी. तसं महादेव विष्णू विना राहू शकत नाहीत, विष्णू महादेवांना राहू शकत नाहीत. अलीकडे भेद आहे महाराज. काही विष्णू भक्त आहेत, काही शिवभक्त आहेत. जे शिवभक्त म्हणतात अरे ती देव आमचा नाही, ती देव. हे म्हणतात ती आहे. तसं काहीच नाही. विष्णूशी भजला शिव दुरावला, अदपात झाला दयानरा. शिवपूजा करी विष्णूशी आहिरी, दयाची घरी यमनांदे. म्हणून हे देव विष्णू आणि महादेव वेगळे नाहीत महाराज. एक एक एकाचे हृदयी. उदाहरण गोडी साखरेच्या दही. सारखं चिंतन करत बसले महादेव. चिंतन. लोक येतात, दर्शन घेतात, निघून जातात. कोण आलं आणि कोण गेले ह्याचा पत्ता नाहीये. एवढ्या दक्ष आला महाराज. म्हणजे त्याचा महादेवाचा कोण आहे? महादेवाचा कोण आहे? हा, सासरा. हा, दक्ष आला. दक्षाला वाटलं की मला इथं मान मिळावा,
कारण मी त्याचा सासरा आहे. त्यानं डोळे वळत, त्यानं उठावं, माझं दर्शन घ्यावं आणि मला बसायला जागा द्यावी कुठेतरी, असं त्याला मनामध्ये भाव ठेवला. महादेव येते होते, पण ती आपलं चिंतन करत बसल्यामुळं कोण आलंय आणि कोण गेले ह्याचा काही पत्ता नाही. मला आले गेले कसं चालय, राग आला गड्या, गेला घरी दिसस, सभेला थांबणार नाही. कशाला मग थांबलो? अरे पाहुणा जर आपल्याकडे आला आणि तुम्ही तिथे उठबस नाही बोलला, कशाला राहतं तुझ्याकडे? ते गेला, आपल्या घरी निघून गेला आणि दक्षाला अपमान केल्यासारखा वाटला. आणि दक्षाने वाटलं आता ठीक आहे, काम झालं, पण एक करा, आता मला सुद्धा यज्ञ करायचा आहे. त्या यज्ञामध्ये महादेवाला बोलवायचं. ब्राह्मणाला बोलून घेतलं, मला यज्ञ करायचा या, आम्ही आलो. काही ब्राह्मण महादेव भक्त होता, महादेव भक्त आहेत, त्याने बोला असं करायचं यज्ञ. पण त्यानं सांगितलं अरे महादेवाला तिथं स्थान द्यायचं नाही. ते ब्राह्मण म्हणले जिथं महादेवाला स्थान नाही आम्ही ते यज्ञ करत नाही. देवदासराव, तिथं महादेवाला स्थान नाहीये तिथं आम्ही यज्ञ करणार नाहीत. ते ब्राह्मण निघून गेले. काही मग असतात नवीन ब्राह्मण, काही पैशाच्या पोटी राहिलेले असतात, दक्षिणा पाहिजे ना. ते म्हणतात आम्हाला काय करायचंय, आम्हाला दक्षिणा पाहिजे, तुमच्या यज्ञ आम्ही करतो. हे सगळे सारखे असतात का? सुरुवात केली यज्ञाला महाराज, सगळे यज्ञाला सुरुवात झाली आणि सांगितलं माझ्या त्या दिशा आहेत महाराज, महादेवाची स्थापनेची दिशा ईशान्य दिशेला जागा असते. आपण ज्यावेळेस करतो ना कार्यक्रम काही, त्याचं महादेवाला स्थान द्यावंच लागतं महाराज. ईशान्य दिशा असते, ईशान्य दिशे कोपऱ्याला तशीच राहिली, तिथं काहीच नाही, सगळ्याला आमंत्रण, पण पार्वतीला मात्र आमंत्रण. सगळे विमानं जातात आकाशातून, आकाशमध्ये. ते पार्वतीने पाहिलं अरे सगळी विमानं चालेत, कुठं चालेत काय नाही, पता नाही काय नाही. एक विमान थांबलं खाली, अगं कुठं चाललात? ते म्हणजे अरे तुला माहित नाही का, अरे तुझ्या वडिलांना मोठा यज्ञ केलाय, ते यज्ञाला आम्ही चाललो, आम्हाला निमंत्रण आहे आणि तुला नाही का निमंत्रण? आणि म्हणजे माहितच नाही, आम्हाला कल्पना नाहीये. ठीक आहे, पार्वतीला वाटलं आपले वडील आपल्याला कल्पना दिल्याशिवाय कसं राहतील, विसरल तरी असतील किंवा कोणाकडे तरी पत्रिका दिली असेल, त्यांना आपल्याला पत्रिका पोहोचत झालं. हा मनात होतं आणि लेकीला असं वाटणारच मला, असं मनामध्ये वाटलं. पण हे जाईल कार्यक्रमाला यज्ञाला जायचंय, तर आपला महादेव सारखा आपला चिंतन करत बसले होते मला, आपला चिंतन करत बसले. आणि मग पार्वती माता गेली. आता बाया फार हुशार असतात बरं का. नमस्कार केला आणि आपल्या मालकाला काय म्हणते, अहो बाबा काय म्हणते पार्वती, अहो तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा यज्ञ, आपल्याला त्या यज्ञाला माझ्यावर सगळं कळत होतं न सांगत आता मग सगळं कळलं, यज्ञ सगळं व्हायला त्याला कळलं. पण बायाचं बोलणं बघा ना, अहो तुमच्या तिनं माझ्या वडिलाच्या घरी म्हणलं नाही, त्याला मोठेपण आहे, तुमच्या सासऱ्याच्या घरी एक मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाला आपल्याला जायचं. महादेव म्हणतात पार्वती कुठेही बोलली अवसून जाऊ नये. काही गोष्टी आहेत मला, बोलिलं तर जावं, नाही बोलली तर. आता हे कीर्तन आहे, या कीर्तनाला महाराज आपल्याला कोणी निमंत्रण नाही जरी दिलं तरी आपण कीर्तन ऐकावं. प्रसाद मिळाला तर खावं, नाही मिळाला तर त्याच्यात वाईट काही म्हणू नये. भजनाला, कीर्तनाला, पोथीला नाही बोलली तरी, पण मासे इथं मान पाहतात. आणि लग्नाला मात्र, लग्नाला बोलली तर ना, पत्रिका नाही देऊ त्या, अहो आमच्या ह्या तारखेला लग्न आहे तुम्ही या बरं का, इतकं जरी म्हटलं तरी जाऊ. पण आपल्या शेजारच्याला पत्रिका दिली पण आपल्याला काही याय म्हणले नाही तर, पत्रिका दिली म्हणले नाही तर आता त्याला कार्यक्रमाला त्या लग्नाला जाऊ नये असा नियम आहे. पार्वतीला समजावून सांगतात महादेव, पार्वती आपल्याला निमंत्रण नाहीये, नंतर जाऊ नये, त्याचा मोठा कार्यक्रम आहे. पार्वतीला आता भाऊच वाट ना की आपल्या वडिलाच्या घरी जावं लागते, आपल्याला जावं लागते. नाही म्हणे चुकलं झालं, आपले निरोप असायला जाऊया, पण नाही मी येणार नाही म्हणजे तुला जायचं तर तू जा. एक
एका डोंगरे महाराजांना सांगायचं पार्वती निघाली. पार्वती निघाल्यानंतर पार्वतीची सुटकेस महादेवानं भरली. तिचं सगळं सामान, सगळे दागिने, सगळ्या साड्या असं सुटकेस त्याची का भरलं याच्यात भाव आहे. स्वतः का भरली सुटकेस? कारण महादेवाला माहित होतं आता ही परत येणारी नाहीये, येणार नाही परत. आणि का दिला सगळ्या काढून सामान? याचा अर्थ मला तिची एक जरी वस्तू माझ्या नजरेला पडली, तिच्या एका वस्तू जरी मला पाहायला मिळालं, दर्शन झालं, मी पाहिले, तर मला अंतःकरणात तिच्याविषयी प्रेम निर्माण होईल, अंतःकरणामध्ये लालसा निर्माण होईल. त्याच्यासाठी ती सगळे बांधलं निघाले. एकटीच निघाले. 50 माझ्या माणसं आगा एकटी नको. नंदीला म्हणजे तुझा नंदीला नंदी सोबत गेला. नंदी सोबत गेले. ती गेल्या मारत आपलं ते महादेव त्याच्यासोबत भजन करीत बसले. ती गेले पुढं. तिथं पाहिलं येते मध्ये सगळ्या बाकीच्या देवता आहेत ना, येतात, पार्वतीचं दर्शन घेतात, पार्वतीचं दर्शन घेतात, बसतात. आणि मग दक्षाला तिनं पार्वतीला दुरूनच पाहिलं. पाहिल्याबरोबर महाराज आपले वडील म्हणे आपण जाऊन भेटा. दक्षानं सुद्धा पाहिलं, पाहून न पाहिल्यासारखं त्यानं केलं. आपल्या त्याने पाहिलं ना म्हणून परत पार्वती महाराज दक्षाकडे परत गेली. गेल्यानंतर महाराज दर्शन घ्या वडिलाचं, चांगलं असतं दर्शन घ्यावं म्हणून महाराज अशी वाकली. तर दक्षाने असे पाय वाकडी केले, नजर मग माता पार्वत्या पोटात पाय शिरले. अरे बापरे, आता कसं मुद्दाम आपल्याला त्यांनी तरी पण पाडताळ घेऊन वाटलं या मंडपामध्ये पूजा कुठं आहे, त्या पूजेची मध्ये जावं, आपण पाहावं आपल्या मालकाला स्थान त्यांना दिलंय का हे पाहावं. पूजेकडे गेली. त्या पूजेकडे सगळं देवताचे स्थान होते महाराज. पण एक ईशान्य दिशा जी होती ना, ती ईशान्य दिशा जशाला तशीच कोरी जागा मोकळी सोडली तिथं, बाकी देवता. मग मात्र तिला राग आला. अरे आपल्या वडिलांना देखील तर मुद्दामच केले, तिला राग आला. आणि रागाच्या भरामध्ये आता बिगड्या कुठं रागाच्या भरामध्ये आज सांगतात कुठं यज्ञ कुंडात उडी टाकली म्हणतात. असा एक भाव आहे. पण डोंगरे महाराज सांगायचे तसं नाहीये. तर ती आपल्या राग आला तिला. त्याच मंडपामध्ये एक मांडी घालून बसली. उत्तरेकडे तोंड गेलं तिनं, भागवतातला विषय. ती नाशी बसली. आग्ने आतूनच महाराज केस असे मोकळे केले. केस मोकळे करून महाराज काय महाराज आपले अंतकरणातून ते ज्वाड आहे ना, ते प्रज्वलित केला. तेच अग्नी प्रज्वलित केला आणि जळून मधून जळाले महाराज. आपण देहाला बाहेरून अग्नी देतो, पण सती काय झाली, आतून जळाली. पळत कळत नाही महाराज, एकदम मग आतून जळाली. आता काय हो महाराज, सगळा असा यज्ञ होत त्या महाराज. काय राहणार यज्ञ. विठ्ठल विठ्ठल यज्ञ भूमी होती ती काय झाली, स्मशान भूमी झाली महाराज. स्मशान झालं. आता काय करावं काय नाही. अरे मग तेवढ्या दक्षाचं शिर छाटलं तिथं. विस्तारण करता सांगितलं दक्षाचं शिर. ही गोष्टी अगोदर त्याच्या अगोदर ही गोष्ट आहे. त्यावेळेस महाराज ही बातमी कोणाला कळाली, महादेवाला कळली. महादेवानं बघितलं काय करावं. नारद गेले महादेवाकडे. नारद म्हणतात महादेवा खरंच तुम्ही गोड आहेत बरं का, बघा कसं ती गेली तू, चला. ते म्हणतात मला काही नको, तर ती गेली जाऊ द्या. पण नारदाला वाटलं महादेव तुकडे यायचे नाही. तर म्हणून काय केलं महादेवान, तसं नाहीये. अरे अरे सतीलाच त्रास दिला, पण तुझ्या भक्ताला सुद्धा त्रास, नंदीला सुद्धा त्रास दिला. हे तर झाले मदत. महादेवाला ते आवडलं नाही, ते पटलं नाही. महादेवाला राग आला. त्या रागेतून मला चटा उघडल्या, त्याच्यातून वीरभद्र निर्माण केला. वीरभद्र जा. वीरभद्र गेला पळत आधी. यज्ञ भूमी होती ती स्मशान भूमी केली. आणि त्या वीरभद्रानं काय केलं, अरे मला त्याचं शिर छाटलं. मग आता काय यज्ञपूर्ती कसा करायचा. पुन्हा महादेवाला बोलवलं, महादेवा खरोखर यज्ञ पूर्ण कराही, आता कसा करा पूर्ण, कोण करी यज्ञ. आणि मग ते पुढे छाटलं आणि त्याला कोणाचं बकऱ्याचं
शिरी बसत बघऱ्या शिरी बोल यज्ञ पूर्ण केला आता त्याच्या पुढे आहे का त्यावेळेस दक्षाला वाटलं आता तालांचं जागृत मुटका बसले ते आणि ते मला आता काय करायचं ते मला पार्वतीचं दर्शन घ्यायचं मला सतीचं दर्शन घ्यायचं मला बोल आता मला सांगा महादेव म्हणतात सती तुझ्या वडिलाला तुझं दर्शन घेण्याची इच्छा आहे तुला यायचं का येते का ती म्हणजे आता मला यायची इच्छा नाही मला आता येणार आहे म्हणजे तिनं दक्षाला पुन्हा पाहायलाच मिळालं नाही विठ्ठल आणि पुन्हा मग तीच पार्वती पुढच्या याच्यात महादेवाची पुन्हा पत्नी झाली असा आहे भोळा महादेव महाराज याचा अर्थ एका चिंतनामध्ये तो रमला की महाराज त्याला कोणाचीच कदर नाही आपला आपला तुला तसे देवा अरे तुम्ही जगाचे नाथ आहात तुम्ही विश्वाचे नाथ आहात पण मी मालक आहे असा मग तुम्ही तुमची कृपा झाली काम झालं कृपा कराल ते थोडी जर कृपा केली तर देव बाहेर कृपा आहे त्याकडं आपल्याला थोडं जर दिलं तर काम झालं कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी मी बराडी आहे आषाढभूत दैवताला बराडे म्हणतात पाया पडिलो बराडी आणि तुमच्याकडे काय कमी आहे हो अभंगाचं तिसरं आणि देवानं देवाची अशी भावना ठेवा आपण काय करतो देवाचं मागतो बरं देवाला कधी मागं जाऊ नये देवाचं कधी मागं जाऊ नये देवाला मागं जाऊ सुरुवातीला बोलून गेलो मी देवाचं कधी मागू नये देवाला माग देव आला काम झालं सगळं बाकी येते सगळं एक बाकी आपण उलट करतो महाराज देवाचं मागतोय हे मागतो ते मागतो ते मागतो ते मागतो देवा तुम्हीच मला पाहिजे दुसरं काही नाही देवाला की सगळं आलं मला देवाच्या दास्या आल्या रिद्धी सिद्धी सगळ्या आल्या देवा मला तुम्ही पाहिजे काय होणे तुम्हापाशी मी तू अल्पाची संतोषी जर मागायचं असेल तर एक करा महाराज काय झालं बाबा काय म्हणतो देवा देवाला मागायचं असेल देव एक मागावं एक मागावं देवाला फक्त काय मागावं देवाकडे काय आहे देवाकडे प्रेम आहे महाराज प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाई देणे न धरावी मने शुद्धी देश काळाची आपण देवाकडे सगळं मागतो पण प्रेम मागत नाही महाराज प्रेमाविना संसारही चालत नाही आणि प्रेमाविना परमार्थ चालत नाही भावामध्ये प्रेम पाहिजे मुलामध्ये वडिलांमध्ये प्रेम पाहिजे बायको नवरामध्ये प्रेम पाहिजे शिष्य गुरुमध्ये प्रेम पाहिजे भक्त आणि देवामध्ये प्रेम पाहिजे
प्रेम जर नसेल तर उपयोग नाही महाराज. रोज भांडण काय कामाचे? रोज दिवस निघाले भांडणं सुरू, दिवस निघाले भांडणं सुरू. काय अर्थ आहे त्या संसारामध्ये? संसाराचा अर्थ नाही आणि परमार्थाचा अर्थ नाही मला. म्हणून आपल्याकडे प्रेम नाही. कारण प्रेम सुखदी, प्रेम सुखदी, प्रेमाविन नाही समाधान. माणसाला त्याचे समाधान नाही. भांडणं करण्यास समाधान आहे का? नाही कधी समाधान. कशात समाधान आहे? दोघांना प्रेमानं बोलले ना त्याच्यात समाधान आहे महाराज. आईनं वडिलाला प्रेमानं बोलायचं, वडिलानं मुलाला प्रेमानं बोलायचं, भावानं भावाला प्रेमानं राहायचं. प्रेम ददाती प्रतिगन्नाती भूमी वाक्याती प्रश्यती भुंक्ते भोजते त्याचैव षड्विधम प्रतिलक्षणं. प्रेमाची 6 लक्षणे महाराज. देणं आणि घेणं. हा जर सारखा चालू राहिला तर प्रेम टिकून राहतं. तदाती प्रतिगन्नाती गुह्यम वाक्याती प्रश्यती. आपल्या मनातली गुप्त गोष्ट दुसऱ्याला सांगणं आणि दुसऱ्यानं आपल्या मनातली गुप्त गोष्ट एकाला सांगणं, प्रेम टिकून राहतं. गुह्यम वाक्याचे प्रती भुंक्ते भोजते चैव षड्विधम प्रतिलक्षणं. म्हणजे त्यांनी आपल्याकडे जेवायला यावं आणि आपण त्याच्याकडे जेवायला, दोघांनी प्रेमाला आमंत्रण द्यावं तर प्रेम टिकून राहतं. काही काही लोक माझा बाहेरच जातात जेवायला, घरी कोणाला बोलत नाही, काही नाही, प्रेम टिकून राहत नाही. प्रेम असं तसं परमार्थ होता. प्रेम असा देवा मला दुसरं काही नको संसारातलं, तुमच्या एकच पाहिजे, मला प्रेम पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण आहे म्हणून तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका
पडेलो मराठी पकडाल ते थोडी पकडाल ते थोडी हे देवा भोळा महादेवा तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा प्रेम प्रेम द्या मला कारण का परमार्थात प्रेम फार असावं भक्ताचं देवावर प्रेम असावं आणि देवाचं भक्तावर काय असावं प्रेम असावं देव देतोय किती देव देणारे खूप होणार आता त्या ध्रुवानं देवाला मागितलं देवानं त्याला दिलंच आहे उपमन्यूनं देवाला मागितलं त्यालाही दिलंच फक्त काय मागितलं उपमन्यूनं थोडं मागितलं मला दूध त्या विस्तारानं मला का सांगायला वेळ नाही आता पण देव देतोय पण बाकी काय देणं ते संपलं पण हे देणं फार महत्वाचं हे देणं देवा प्रेम द्या मला प्रेम भातुकी पाठवा तुकाराम महाराज करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनियास देवा मला हे दान मला द्या कोणतं दान द्या मला दुसरं कोणतं नाही प्रेमाचं दान पाहिजे महाराज म्हणून माणसानं काय करावं प्रेम देवाला मागत जावं संसाराच्या वस्तू कोणत्या मागत जाऊ नये आपल्या दर्शनाला मिळतातच प्रेम आहे संसार प्रेम असावं आणि हे जर आपण देवानं आपल्याला प्रेम दिलं ह्याच्यासारखं मोठं काही नाही महाराज त्याच्यापेक्षा चांगलं दुसरं काही नाहीये असा हा भोळा महादेव आणि या परिसरातला हा महादेव आपल्याला वेळ झालाय आता बराच झालो आणि प्रसाद तयार आहे प्रसाद तयार आहे आता उशीर झाला आज मला यायला उशीर झाला थोडा रस्ता बरोबर नाहीये देवदासरावने हे कटाटोपण बरोबर केले महाराज केले त्यांना सहकार्य करत जा सगळे जण मिळून करत जा सगळ्यांनी केलं तरी बरं असतं चांगलं असतं आपल्यालाही महादेवाची सेवा काही करावी देवाची सेवा करावी या सेवेमध्ये महाराज आपण कमी पडू नये देव केव्हा देईल कधी देईल आणि किती देईल ह्याची गॅरंटी नाही देतोय पण आपलं देण्याच्या लायकीच झालं पाहिजे देवाना देवा आपली आपली लायकी झाली पाहिजे त्याची जसा अधिकार आपल्याला झाला पाहिजे देवाला द्याव मनानं वाटावं तुम्ही किती मागा काही करा किती पण त्याच्या मनात जर तुमची सेवा बसली नाही ते तुम्हाला देत नाही अशी सेवा करा त्याच्या आपण मनात बसावं त्याला द्याव वाटावं असं आपण करायचं त्याला द्या वाटावं आपण करत नाहीत म्हणून आपल्याला देव देत नाही म्हणून तुम्ही करताय आनंदाची गोष्ट आहे आणखीन एक चांगल्या पद्धतीने का चांगला मंडप झाला मस्त मला तर बरेच शिखर राहिले गेली झाले शिखरे करा मंडप आता झाला इकडे हळूहळू आता करीत राहता असा कार्यक्रम चांगला असते आणि तुमचा समाज जरा अजून बराच सुधारला होता नाही असं नाही खूप महाराज काय असा राहिला असं समजा पण हळूहळू डाळे झाले किती एके वेळे मार्गाचे प्रांजळे निश्चित आहे हळूहळू येते एखादं पाहून एक करतात पण काहीतरी बदल करावा आपल्या जीवनात काहीतरी सुधारणा व्हावी परमार्थाशिवाय मदत काही नाही मला तुम्ही किती काही करा काही नाही बाकी गोष्टी किती करा तुम्ही त्याच्यात काही नाही तथ्य नाही परमार्थात नामस्मरण करावं अन्नदान करावं दान धर्म करावा या गोष्टी आपल्या सोबत येणार आहेत बाकी काही सोबत येणार नाही धनाने भूमो पश्वस्य गोष्टी भार्याग्रद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः काय आपल्या सोबत येणार आहे
आपण जर वाईट वक्त काही गेलं कालं तर त्याची मात्र आपल्याला शिक्षा होती, दुसरं काही नाही. आपण जर कोंबडं कापलं असेल तर आपण पुढच्या जन्मात कोंबडं होणार आणि ती आपल्याला उदाहरण होती. म्हणून अशा गोष्टी न करता परमार्थात काहीतरी चांगलं होईल, आपल्या जीवाचं कल्याण, आपलं चांगलं होईल, लेकराचं कल्याण होईल, घराभराचं लेकर. महादेव तुमच्यावर कृपा करतो, त्याच्या चरित्र प्रार्थना करतो. नाचच्या कीर्तन शिवला पुढून मुद्दाम देतो. एकदा आपण सगळे मिळून आपण महादेवाचं 2 मिनिट चिंतन करूया, सगळे मिळून करायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, नमो शिवाय ज्ञानेश्वर